शेगाव निवासी श्री गजानन महाराज की जय. श्री गजानन विजय ग्रंथ 21 अध्याय 13. श्री गणेशाय नमः. हे संत वरदा श्रीधरा, हे दयेचा सागरा, हे गोप गोपी प्रिय करा, तमाल निळा पावहरी. तुझे ईशत्व पाहण्याकरिता जेव्हा झाला विधाता, गाई वासरे चोरिता यमुना तटी गोकुळात. तेव्हा तू निज लिले करून, गाई वासरे होऊन, ब्रह्मदेवा कारण आपले ईशत्व दाविले. दुष्ट ऐशा कालियाला यमुने माझी तुडून भला, रमण कद्वीपा धाडीला गोप निर्भय करण्यास. तेवी माझ्या दुर्दैवा तुडून या वासुदेवा, दास गणू हा करावा निर्भय सर्व बाजूनी. मी अजान भक्त तुझा हरी, परी देवा कृपा करी. मी आहे अनाधिकारी, योग्य न तुझ्या कृपेस. ऐसे जरी हाये सत्य, परी नको पाऊस अंत. माझी चिंता वार त्वरित, आपुल्या कटाक्षे. आता श्रोते सावधान, बंकटहरी लक्ष्मण, विठू जगदेवादी मिळून गेले वर्गणी जमवावया. भाविकांनी वर्गणी दिली, कुत्सितांनी कुटाळी केली. वर्गणीची काही पडली, जरूर तुमच्या साधुस्तव. गजानन म्हणता महासंत, जे न घडे ते घडवित. मग त्यांच्या मठाप्रत वर्गणही कशाला. कुबेर त्यांच्या भांडारी, मग कशास फिरतो दारोदारी. चिठ्ठी कुबेराच्या वरी, करा म्हणजे काम झाले. ऐसे ऐकता भाषण, जगदेव बोलला असो न. या भिक्षेचे कारण आहे तुमच्या भऱ्यासाठी. श्री गजाननासाठी नको बांधणे मठमठी. या अवघ्या आटाआटी तुमचे कल्याण व्हावयास. स्वामी गजाननाचा त्रैलोक्याची मठसाचा, अवघी वने हा बगीचा, पलंग ज्यांच्या मेदिनी. अष्टसिद्धी दासी परी, राबता ती ज्यांच्या घरी. तो न तुमची पर्वा करी, त्यांचे वैभव निराळे. सविता सूर्य नारायण, त्यासे दीप कोठून. प्रकाश देऊ शकेल जाण, प्रतिकार करण्या तमाचा. तो मुळीच प्रकाशमयी, त्याला दीपाचे काज नाही. हलकारा तो कोठून होई, सार्वभौमा भूषविता. इच्छा एक वैभवाची, असते मानवा प्रतिसाची. ती हाय भवयाची, पूर्ण या पूर्ण कृत्याने. रोग बरण्या करण्याभली, औषधाची योजना केली. प्राणासाठी नसे झाली, ती ध्याने धराव. रोग भय शरीरास, नाही मुळीच प्राणास. जन्म मरण हेही त्यास, नाही मुळी राहिले. तैसी तुमची सुसंपन्नता, रक्षण व्हाया सर्वथा. पुण्यरूप औषधी आता, मिळणे भाग आहे की. संपन्नता हे शरीर, रोग त्यांचे अनाचार. त्यांचा नाश होणार, या पुण्यरूप औषधीने. म्हणून पुण्य संचय करा, कुतर्कना चित्ती धरा. पुण्य मेदिनी माझी पेरा, करा आपुल्या संपत्तीचा. वीज पेरिता खडकावर, ते वाया जाते साचार. त्यास कधी ना येणार, मोड हे ध्यानी धरावे. अनाचार दुर्वासना, हे खडक असती जाना. तेथे टाकिल्या वरी दाना, तो किडे पाखरे भक्षिती. संत सेवे समान, कोणते नाही पुण्यान. स्वामी सांप्रत गजानन, मुकुटमणी संतांचे. संत कार्यास काही देता, अगणित होते सर्वता. एक दाना टाकिता, मेदिना माझी कणिस होते. त्या कंसास दाने येती, एकाचेच बहुत होती. तीच पुण्याची आहे स्थिती, हे बुध हो विसरू नका. ऐसे बोलता साचार, कुटाळ झालो निरत्तर. खरे तत्व असल्यावर, कुंठित गती तर्काची. नेता असल्या वजनदार, वर्गणीती जमे फार. शुल्लकाच्या न होणार, कार्य कधी वर्गणीचे. असो मिळाला जागेवरी, पोट बांधिला सत्वरी. झटू लागले गावकरी, मग वान कशाची. बांधकाम कोटाचे, चालता शेगावीसाचे. दगड चुना रेतीचे, सामान गाड्या वाहती. त्यावेळी समर्थ स्वारी, होती जुन्या मठावरी. त्याने विचार अंतरी, ऐशा रीती केला हो. आपण येथे बसल्याविने, काम न चाले झपाट्याने. म्हणून कौतुक समर्थाने, केले कसे ते परियेसा. एका रीतीच्या गाडीवरी, समर्थांची बसली स्वारी. तो गाडीवान झाला दुरी, महार होता म्हणून. तई महाराज बदले तयास, कारे खाली उतरलास. आम्हा परमहंसास, विटाळाची बाधा नसे.
महार बोले त्यावरी, महाराज तुमच्या शेजारी मी न बसे गाडीवरी, ते आम्हा उचित नसे. मारुती राम रूप झाला, परी राम सन्निध्य नाही बसला, तो उभा च पहा राहिला, कर जोडून रामापुढे. बरे बापा तुझी मर्जी, त्यास हरकत नाही माझी, बैलानं नीट चला आजी, गाडीवाल्या मागून. बैल तसे वागले नाही कशाच बुजाले, गाडीवाल्या वाचून आले, नीट सांकेतिक स्थलास. समर्थ खाली उतरले, मध्यभागी येऊन बसले, तेथे सहल्ले काम झाले त्यांच्या भव्य समाधीचे. ही जागा शेगावात आहे 2 नंबरात, 43-45 सातज्ञ सर्वे नंबराच्या. महाराज बसले ज्या ठिकाणी, तीच याची मेदिनी, मध्यभागा म्हणून हे करणे भाग पडले. त्या 2 नंबरातून जागा थोडी घेऊन साधीला तो मध्य जाणं, ऐसे चतुर कारभारी. 1 एकराचा हुकूम झाला, परी बांधकामाच्या वेळेला समाधीमध्ये साधण्याला जागा थोडी पडली कमी. त्यासाठी म्हणून 11 गुंठे जास्त जाणं जमीन ती घेऊन बांधकाम चालविले. पुढारांच्या होते म्हणी वचन दिले अधिकाऱ्यांनी, अनेक 1 एकर तुम्हा लागून काम पाहून जागा देऊ. यास्तव केले धाडस 11 गुंठे घेण्यास, परी ते गेले विकोपास एका दुष्टाच्या बातमीमुळे. यामुळे पुढारी थोडे घाबरले अंतरी, त्यात जो पाटील होता हरी तो बोलला समर्था. 11 गुंठे जागेचा तपास करावयासाचा एक जोशी नावाचा आला असे अधिकारी. हसत हसत पाटलाला समर्थाने शब्द दिला, जागेबद्दल जो का झाला दंड तुम्हा तो माफ होईल. तो अधिकारी जोशी प्रती समर्थाने दिली स्फूर्ती चाललेल्या प्रकरणावरती शेरा त्याने मारिला, की हा दंड झालेला विनाकारण आहे भला, दंड गजानन संस्थेला परत द्यावा म्हणून. मी करून आलो चौकशी, जाऊन त्या शेगावासी ह्या घडलेल्या प्रकारासी दंड होणे उचित नाही, म्हणून तो माफ केला. ऐसा हुकूम जेव्हा आला, ते हरी पाटलाला आनंद झाला विशेष. तो म्हणे समर्थाचे वाक्य ना खोटे व्हावयाचे, मजवरी किटार महाराचे येऊन गेले नुकते एक. त्यावेळी महाराजांनी भिवू नकोस म्हणून, तुझ्या एकाही केसा लागून धक्कान त्याचा बसेल. तेच खरे अखेर घडून आले साचार, तैसाचा हाही प्रकार आज दिने झाला असे. समर्थ वाक्य खोटे झाले ऐसे कोणी न कधी ऐकिले, असो शेगावाचे लागले लोक भजने स्वामींच्या. आता नव्या जागेत आल्यावर जे काही घडले प्रकार, म्हणजे समर्थांचे चमत्कार, ते आता वर्णितो. मेहरकराच्या सान्निध्याला सौडर नामे ग्राम भला, त्या गावीचा एक आला गंगा भारती गोसावी. यास होता महारोग, कुजून गेले अवघे अंग, उरली न पडल्या वाचून भेग, जागा दोन्ही पायाला. करपत बोटे झडून गेली, तनुप्रती चढली झाली, कानाच्या सुजल्या पाळी, कंडू सुटला तनू ते. म्हणून गंगा भारती त्या महारोगात त्रासला होती, समर्थांची ऐकून कीर्ती शेगावासी पातला. श्रोते त्या गोसाव्याप्रत लोक अडवू लागले बहुत, तुला रक्तपिती हाये सत्य, तू न जावे दर्शना. महाराज दिसतील ऐशा ठाई, उभा राहून दर्शन घेई, कधी ना जवळ जाई त्यांचे चरण धरावया. हा स्पर्शजन्य रोग फार, मनोवैद्य डॉक्टर सांगती याचा विचार, तू आपल्या मने करी. परी एके दिनी गंगा भारती चुकून अवघ्या लोकांप्रती येता झाला सत्वरगती, प्रत्यक्ष दर्शन घ्यावया. डोई ठेविता पायावर समर्थ आणि चापट थोर, मारिली त्याच्या डोक्यावर अति जोराने विबुध हो. म्हणून तो उभा ठेला, समर्थांस न्याहू लागला, स्वामींनी त्यांच्या थोबाडाला दोन्ही कर ताडिले. फडाफड मारिला मुखात, आणिक वरती एक लाथ, खाकरोनी बेडक्याप्रत थुंकले त्याच्या तनुवरी. तोच त्याने मानेला समर्थांचा प्रसाद भला, बेडका होता झोका पडला तयाच्या अंगावर. तो त्याने घेऊन करी चोन अवघ्या शरीरी, लावी ती झाला मलमापरी आपल्या सर्व अंगास. तो प्रकार पाहता एक कुटाळ तेथे होता, तो गोसाव्यासी बोलता झाला पा येणे रीती. आधीचं शरीर नासले, तुझे आहे बापा भले, त्यावरी याने टाकिले या अमंगळ बेडक्यात. तो तू प्रसाद मानिला, अवघ्या अंगाते चोळीला, जा लावून साबणाला धुवून टाकी सत्वर.
हे ऐसे वेडे पीर विचरू लागता भूमीवर, त्यांची अंधश्रद्धेचे नर साधू वैसे मानिती. त्याचा परिणाम ऐसा होतो, अवघची कृत्यास ऊत येतो, तो येता सहज जातो, समाज तो रसातळा. यासी तुझेच उदाहरण, तू औषध घेण्याचे सोडून आलास की रे धावून या वेड्या पिढ्यापाशी. गोसावी ते ऐकता हसू लागला सर्वथा, म्हणे तुम्ही येतेच चुकता, याचा करा विचार. अमंगळ साधूपाशी काही न राहते निश्चयसी, कस्तुरीच्या पोटाशी दुर्गंधी वसे कदा. तुम्हा दिसला बेडका, तो हा प्रत्यक्ष मलम देखा, कस्तुरी सारका सुवास येतो या जागी. तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास, हात लावून या खास, म्हणजे कळून येईल की त्यात थुंक्याचे नाव नाही, अवघी औषधी आहे पायी. मी इतका वेडा नाही, वेडावयास बेडक्यास मलम मानणारा. तुझा त्याशी संबंध नव्हता, म्हणून बेडका दिसता तत्वता, समर्थांची योग्यता त्यानं मुळी जाणिले. त्यांचे पाहण्या प्रत्यंतर चाल जाऊ एकवार, स्नान केलेल्या जागेवर वेळ आता करू नको. समर्थ स्नान प्रतिदिवशी करतील ज्या जागेसी, तिथल्या ओल्या मातीसी मी लावितो निजांगा. ऐसा संवाद तेथे झाला, दोघे गेले स्थानस्थला, तो कुटाळ कासी आला, अनुभव गोसाव्या परीच. मृत्तिका स्थानस्थलाची दोघांनी घेतली साची, ती गोसाव्याच्या हातीची बसली औषधी होऊन. कुटाळाच्या हातात ओलीच माती हलिकचित, दुर्गंधी किंचित हेत होती तियेला. तो प्रकार पाहता क्षणी कुटाळ घोटाळला मनी, कुत्सित कल्पना सोडून शरण गेला समर्था. असो कोणी गोसाव्या ते जवळ बसू देत नव्हते, हा दूर बसून भजनाते तरी स्वामी पुढे नित्य. आवाज गंगा भारतीचा पहाडी गोड मधुरसाच्या, अभ्यास होता गायनाचा त्या गंगा भारतीला. ऐसे 15 दिवस गेले, रोगाचे स्वरूप पालटले, लालीने ते सोडिले जायाची या अंगाला. चाफे झाले पूर्ववत, भेगापदीच्या निमाला समस्त, दुर्गंधीचा मोडला त्वरित धाव त्याचा श्रोते हो. गोसाव्याचे ऐकून भजन होई संतुष्ट समर्थ मन, प्रत्येक जीवा कारण गायन हे आवडते. बायको गंगा भारतीची अनुसूया नावाची, ती शेगावी आली साची न्यायात निज पतीला. संतोष भारती कुमार होता तिच्याबरोबर, येऊन पतीस जोडीले कर, चला आता गावाते. तुमची व्याधी बरी झाली ती मी दृष्टी पाहिली, समर्थ साक्षात चंद्रमौळी आहेत हेच खरे असे. मुलगा तेच बोलला, म्हणे बापा गावी चला, पुसून गजानन महाराजाला येथे राहणे पुरे झाले. गंगा भारती म्हणे त्यावर, मला नको जोडू कर, आजपासून साचार मी तुमचा खचित नाही. ही अनाथाची माऊली स्वामी गजानन येथे बसली, त्याने माझी उतरली धुंडी चापट मारून. राख लाविली अंगाप्रत आणि चित्त तुझे संसारात, केली सेविटमना बहुत या भगव्या वस्त्राची. ऐसे संकेते बोलले, थापट्या मारून जागे केले, आता डोळे उघडिले, संसाराचा संबंध नको. ए संतोष भारती कुमारा, तू तुझ्या आईस नेई धरा, येथे नकोस राहू जरा, सौदड जवळ करावे. हिचे जीवनमान जो वरी तो वरी हिची सेवा करी, ही तुझी माय खरी, हिला अंतर देऊ नको. मातोश्रीची करिता सेवा, तो प्रिय होतो वासुदेवा, पुंडलिकाचा ठेवावा इतिहास तो डोळ्यापुढे. मी येता स्वरदांत, पुन्हा रोग होईल पूर्ववत, म्हणून त्या आग्रहात तुम्ही न पडावे दोघांनी. आजवरी तुमचा होतो, आता देवाकडे जातो, नरजन्माचा करून घेतो काहीतरी उपयोग. हा वाया गेला खरा, नराचा जन्म साजिरा, चुकेल 84चा फेरा, ऐसे साच सांगितले. समर्थ कृपेने निश्चिती झाली मलाही उपरती, या परमार्थ खिरीत माती टाकू नका रे मोहाची. ऐसे सांगून कुटुंबाला मुलासह सौदडाला दिले धाडून राहिला, आपण तसाच शेगावी. पदपदांतरे समर्थाची आवडीने म्हणावी साची, त्यास कला गायनाची हेत होती विबुधवो. प्रत्ययी तो अस्तमाना एक तारा घेऊन जाना, समर्थांच्या सन्निधाना बैसून भजन करीत असे. ऐकून त्यांचे भजन इतरांचेही हर्षे मन, वस्तू अशीच हाये गाणं रंजविणारी सर्वाते. हा गंगा भारती बरा झाला, रोगाचा पत्ता मोडला,
मलकापुरास पुढे गेला गजाननाच्या आज्ञेने. असो एकदा पौषमासी झामसिंग आला शेगावासी. बोलता झाला समर्थांशी माझ्या गावास चलावो. मम भाच्याच्या ग्रहाला अडगावी नेण्याला. मी आलो होतो आपणाला काही आपुला करार. ऐसा होता समता मी नाही येता आता. नको करू आग्रह कुठता पुढे मागे येईन. त्याला दिवस झाले बहुत आता चला मुनगावात. मी आहे आपुला भक्त माझी इच्छा पूर्ण करा. मुनगावात माझे घरी काही दिवस राहा तरी. मी अवघी करून तयारी नाया आलो आपणा. झामसिंगाबरोबर मुंडगावी आले साधूवर. दर्शन लुटले नारी नर तीन आनंदे वर्णावे. झामसिंगाने भंडारा घातीला असे थोर करा. मुनगाव झाले गोदातीरा दुसरे की व पैठण. पैठणा माझे एकनाथ मुंडगावी गजानन संत. भजनी दिंड्या अमित आल्या भजन करावया. आचार्य लागले स्वयंपाका अर्धा स्वयंपाक झाला निका. तै महाराज बोलले देखा ऐसे झामसिंगासी. झामसिंगा आज चतुर्दशी मुळीचा आहे रिक्त तिथी. भोजनाच्या पंक्ती पौर्णिमेला होऊ दे. झामसिंग बोलला यावर स्वयंपाक झाला तयार. लोक जमले आहेत फार आपला प्रसाद घ्यावया. स्वामीने केले बोलणे तुझे व्यवहार दृष्टीने. योग्य परी हे न माने त्या जगदीश्वराला. झामसिंगा ए अन्न न येईल उपयोगा कारण. तुम्हा प्रापंचिका लागून आपलेच व्हावे वाटते. पंक्ती बसल्या भोजना तो एकाएकी आकाश जाना. भरून आले गर्जना होऊ लागले मेघाची. चमके वीज माथ्यावरी झंझावात सुटला भारी. कडकडाती कातारी लागली झाडे मोडावया. घटकेत पाणी पाणी झाले अन्न अवघे वाया गेले. मग झामसिंगाने विनवेले महाराजाचे येणे रीती. आता महाराज उद्या तरी मुळी न व्हावे आजच्या परी. हिरमुष्टी होऊन बसली खरी अवघी मंडळी गुरुराया. निवाराया पर्जन्याला हा नवे पावसाळा. अंगा तुका बेटा आला आमचा नाश करावया. आता पाऊस पडेल तरी शेतीचे होईल. वाटोळ त्या पहा सकळ मग म्हणतील लोक ऐसे. झामसिंगे केले पुण्य हा भंडारा घालून. ते भोवले आम्हा लागून वा खूप तरा पुण्याची. ते महाराज म्हणाले झामसिंगा ऐसा संचित ओसी कागा. तुला न उद्या देईल दगा हा पर्जन्य कदई. आताच मी वारितो त्यासी ऐसे बोलून आकाशासी. पाहू लागला पुण्यराशी तो आबाळ फाकले. मेघ क्षणात निघून गेले सर्व ठाई ऊन पडले. हे एका क्षणात झाले अगाध सत्ता संतांची. दुसऱ्या दिवशी पौर्णिमेला थोर भंडारा पुन्हा झाला. तो नियम चालला अजून या मुंडगावी. झामसिंगाने आपुली इष्टित सर्व अर्पण केली. महाराजांच्या चरणी भली त्या मुनगाव ग्रामात. लोक त्या मुनगावात समर्थांचे झाले भक्त. पुंडलिक भोकरे म्हणून त्यात एक जवान पोऱ्या असे. हा उकिरडा नामक कुंब्याचा पुत्र एकुलता एकसाचा. भक्त झाला महाराजांचा ऐन तारुण्या मांजारी. हे उकिरडा नाम वराळात पोर नसल्या वाचत. लोक नवसे ठेवितात ऐसा प्रघात त्याप्रंती. ते पेंटया तेलंगणात केरपूजा महाराष्ट्रात. तैसा उकिरडा वराडात नाव ठेविता बालकाचे. हा पुंडलिक वद्य पक्षाशी करावया वारिसी. येत नेमे शेगावासी गाया दर्शन समर्थांचे. जैसे का ते वारकरी वद्य पक्ष माझारी. जाती इंद्रायणाची तिरी देऊ आळंदी गावाला. तैसाचा हा वराडात वारी वद्य पक्षात. करी येऊन शेगावात परमभाव भक्तीने. असो एकदा वराडात रोग ग्रंथिक सान्निपात. बाळावला अत्यंत गाव बाहेर पडले की. या तापात ऐसे होते प्रथमतः थंडी वाजते. अंग जोराने तप्त होते. डोळे होती लाल होऊ. आणि खोटे तरी सांध्यावर ग्रंथी उठे सत्वर. ती होता करी जोर वात तिच्या मागुनी. मग रोगी बरळत असे शुद्ध न काही राहत असे. कलकी अंगाची होत असे विशुद्ध होई क्षणक्षणा. पूर्वी हा रोग विपरीत नव्हता भरतखंडात. त्याचा वास युरोपात होता मोठ्या प्रमाणे. ती साथ इकडे आली गावोगाव पसरली. त्याच्या प्रतिकारास सोडून दिली लोकांनी ती घरीदारे. त्या दुर्दशातीची स्वारी आली पहा मुनगावावरी. तो पुंडलिकाची आली वारी शेगावास निघाला. कसकस त्याला घरीचा आली परिधी त्याने चोरीली. शेगावाची वाट धरली आपल्या पिता समेत. येता 5 कोसावर शिरासी भरला जोर. एक पाऊल भूमीवर पायाचने टाकवेना.
गाठ उठली बगलेत, हैराण झाला रस्त्यात, ऐसे पाहून पुसे येतात, कारे पुंडलिका ऐसे करेसी. पुंडलिक म्हणे बापाला, बाबा मशी तापा आला, गोळा एका खाकेला, कुठला आहे हे दवा. शक्तिशाली शीन झाली, आता मशीन चालवेमुळे, काय करू ही राहिली, वारी हाय रे दुर्दैवा. हे स्वामी दयागाना, वारीचा कंड पाडीना, दाव तुझ्या दिव्य चरणा, भक्त वत्सला कृपानिधी. वारी सांग झाल्यावर, मग येऊ दे खुशाल ज्वर, जरी सांडले शरीर, तरी त्यासी परवा मला. माझा पुण्य ठेवा हीच वारी, ती रक्षण आता करी, ही साथ झाली वरी, नास तिचा करावया ते. शरीर सामत जोवर, परमात घडे तोवर, बापही झाला चिंतातुर, ती मुलाची पावन स्थिती. तोही रडू लागला, हा एकुलता एक पुत्र मला, देवान दिवा देईनेही भला, हा माझ्या वंशाचा. उकिरडा म्हणे पुत्रास, घाडी घोडे बसाव्यास, आणू कया समयास, तुला बाळा बसावया. पुंडलिक वदे तयावरी, झाली पाहिजे पायीच वारी, उठत बसत कसे तरी, जाऊ चला शेगावा. मध्येच मृत्यू आलास, शवतरी ते शेगावास, नको करू शोकास, हे तासा सांगणे. बसत उठत पुंडलिका आला, अति कष्टे शेगावाला, पाहुण स्वामी समर्थाला, घातले त्याने दंडवत. तो समर्थाने माव केली, एका हाताने दाबिली खाक, त्याने आपुली अति जोर करुनिया, आणि केले मधुरोत्तर, पुंडलिका तुझे गंडांतर, कळले आता तिळभर, चिंता त्याची करू नको. तैसे महाराज वदताक्षणी पुंडलिकाची गाठ जाणे, गेली जागच्या जागी जिरोने, ताप तोही उतरला. कंप अशक्तेने राहिला देवा कारणे, तरी पुंडलिकाच्या मातेने आणीला नैवेद्य वाढून. घास त्या नैवेद्याचे, समर्थ घेता दोन साचे, कापर ते पुंडलिकाचे, गेले बंद होवनिया. पुंडलिका झाला पूर्ववत, अशक्तता राहिली किंचित, हे गुरुभक्तीचे फळ सत्य, उघडा डोळे अंधानो. गुरु योग्य असल्यावरी, वायान जाई सेवा करी, कामधेनू असल्या घरी, कान इच्छा पूर्तीला. सांग करून वारीला, पुंडलिक गेला पुंडगावाला, हे जो चरित्र या वाची भला, त्याचे टळलं गंडांतर. संत चरित्र ना कहाणी, अनुभवाची खाण जाणे, मात्र अविश्वास मनी, संत कथेचा नस जावा हो. श्री दासगणू विरचित, हा गजानन विजय नामे ग्रंथ, सुखद हो भाविकाप्रत, हेची देवा मागणे. शुभम भवतु शुभम भवतु शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इति त्रयोदशोध्याय समाप्तः. श्री शेगाव निवासी गजानन महाराज की जय. पुढील अध्याय पुढील भाग.